मविप्र समाज संस्थेच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मविप्र विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावास आवाजी बहुमतानं सभासदांनी मंजुरी दिल्याचा दावा सत्ताधारी गटाकडून केला जात असतानाच संस्थाध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले यांनी मात्र वस्तुस्थिती वेगळीच असल्याचं स्पष्ट केलंय। बैठकीत कार्यक्रम पत्रिकेतील 7 विषयांना मंजुरी देण्यात आली असली तरी 8व्या विद्यापीठ स्थापना ठरावाला सभासदांनी विरोध करून तो नामंजूर केल्याचा प्रतिदावा केला आहे। सभासदांच्या रेटापुढे सरचिटणीसांना बोलता आलं नाही। सभासदांनी त्यांची बाजू सुद्धा त्यांना मांडू दे, त्यांची जी बाजू होती ती सभासदांना पटली नाही। सभासदांनी विरोधी पवित्रा घेतला आणि विद्यापीठाचा जो विषय 8 नंबर तो त्यांनी फेटाळून लावला। गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाभर चर्चेत असलेल्या मविप्र विद्यापीठाबाबत रविवारच्या सभेत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। आजच्या सभेत मविप्र विद्यापीठास 9450 सभासदांनी पाठिंबा दिल्याचा दावा सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे आणि सत्ताधारी गटातील इतर पदाधिकाऱ्यांनी सभेनंतर केला। सर्व सन्माननीय सभासदांनी मविप्र विद्यापीठ व्हावे याला कौल दिलेला आहे आणि जास्तीत जास्त सभासदांनी हे विद्यापीठ व्हावं हे संस्थेच्या हिताचं आहे असं सगळ्यांनी मान्य केलेलं आहे। हे विद्यापीठ कार्यकारिणी मंजूर केला त्याच्याबद्दल त्यांचे आभार आणि अध्यक्षांनी अत्यंत बेजबाबदार पद्धतीने सभा चालवली त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्या सभासदांनी त्याला डॉक्टर ढिकले यांनी आक्षेप घेतला आहे। मुळात विद्यापीठ निर्माण हा केवळ सत्तेतील लोकांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा होता, त्याला सभासदांकडून कडाडून विरोध होता। मी स्वतः तर त्याबाबत सातत्यानं उघड विरोधी भूमिका घेतली। सभेमध्ये 8व्या ठरावाच्या वेळी प्रचंड विरोध होऊन गदारोळ झाला, त्यानंतर राष्ट्रगीत होऊन सभा संपली। मग विद्यापीठ स्थापना ठरावाला सभासदांच्या सहमतीचा मुद्दा येतोच कुठे असा सवाल डॉक्टर ढिकले यांनी केलाय। विद्यापीठ स्थापन करून सत्ताधाऱ्यांना नेमकं काय साधायचंय हा आपल्यासह हजारो सभासदांना पडलेला प्रश्न असल्याचं ते म्हणाले। खाजगी हा विषय सार्वजनिक संस्थेसाठी नाही। खाजगी विद्यापीठ हे आम्हाला सूट होणार नाही। तुम्ही बघितलं असेल की किती सुविधा इथं आहे, सरचिटणीस स्वतःच्या तोंडाने सांगतात आम्हाला हे खाजगी विद्यापीठ नको म्हणून विरोध। त्यांना खाजगी विद्यापीठ हवं होतं। खाजगी विद्याचे फायदे तोटे मी तुमच्याकडे दिलेले आहेत। आमच्या सारख्या सार्वजनिक संस्थेला सार्वजनिक विद्यापीठ आहे ते भविष्यात घ्यावं लागेल, आज नाही। खाजगी विद्यापीठाकडे ही संस्था आम्ही जाऊ देणार नाही। समाजाच्या भावना लक्षात घेतल्या, कारण तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ही संस्था ही एका व्यक्तीच्या ताब्यात आम्ही कधीही जाऊ देणार नाही। खाजगी विद्यापीठ हा सर्वात मोठाचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आमच्या समाजाचा। ही संस्था चॅरिटी ऍक्ट खाली रजिस्टर्ड आहे। खाजगी विद्यापीठ हा युनिव्हर्सिटी ऍक्ट आहे, त्यामुळे आम्ही याला विरोध केला आणि तो सर्वानुमते अध्यक्षांनी मंजूर केलेला आहे। धन्यवाद।